नमस्कार मित्रांनो, मी युवराज राठोड मिशन खाकी 2020 ऑनलाईन बॅचमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, माझ्याकडे जी जबाबदारी आहे ती मराठी व्याकरण शिकवण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल असणार आहे आणि जे उमेदवार आहेत लवकर पटपट लाईव्ह या, म्हणजे आपलं जे सेशन आहे ते सेशन आपल्याला लवकर सुरू करता येईल। आपण मागच्या प्रकरणामध्ये जे आहे ते वर्णमाला बघितलेली आहे, वर्ण किती आहेत, त्यामध्ये सर्व व्यंजन किती आहे, स्वर किती आहे, त्याची डिटेल माहिती आजच्या आपण लेक्चरमध्ये घेणार आहोत। त्यासाठी जे उमेदवार असतील लवकर लाईव्ह कनेक्ट व्हा, म्हणजे आपलं जे प्रकरण आहे ते आपल्याला लगेच सुरू करता येईल। मित्रांनो, लवकर कनेक्ट व्हा। वर्णमाला हा जो प्रकरण आहे तो आजच्या लेक्चर मधून आपण शिकणार आहोत। थोडासा मागचा जो लेक्चर झालेला आहे त्याचा सुद्धा आढावा घेऊया की आपण मागच्या लेक्चर मध्ये काय शिकलेलो आहे आणि ह्या लेक्चर मध्ये काय शिकणार आहे, आणि त्याचबरोबर तुम्हाला लिहिण्यासाठी सुद्धा वेळ दिला जाईल, त्याची सुद्धा काळजी करू नका। परंतु जे नवीन उमेदवार आहेत त्यांनी लवकर कनेक्ट व्हा। आपल्या ग्रुपला लिंक दिलेली आहे, त्या ग्रुपच्या लिंकवरून लवकर त्यांनी कनेक्ट व्हा। बघा मित्रांनो, आता मराठी व्याकरण आणि वर्णमाला आपण त्या दिवशी बघितलंय। वर्ण किती आहेत, स्वर किती आहेत, त्यानंतर व्यंजन किती आहेत, आधुनिक वर्णमालेमध्ये किती वर्ण आहेत, ह्या सर्व ज्या बाबी आहे त्या आपण मागच्या लेक्चरमध्ये क्लिअर केल्या। जवळपास तुमचे जे डाऊट आहे ते डाऊट सुद्धा या ठिकाणी क्लिअर झालेले असतील। आता ह्या लेक्चरमधून आपण वर्णमाला आणि वर्णांचे प्रकार, आता वर्ण कोणते आहे आणि त्याचे प्रकार काय कोणकोणते आहेत ते सर्व प्रकार आपण ह्या लेक्चरच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यासाठी सर्वांनी लवकर लाईव्ह या, म्हणजे आपलं जे सेशन आहे ते लवकर सुरू करता येईल। तर मित्रांनो, चला आपलं जे सेशन आहे ते स्टार्ट करायचं का, पटकन कमेंट करा आणि आपण जे सेशन आहे ते आपलं सेशन म्हणजेच आपलं जे लेक्चर आहे ते लेक्चर लवकर स्टार्ट करूया। बघा, लवकर कनेक्ट व्हा सर्वांनी। आशा करूया की सर्वजण जे आहे लाईव्ह आले असतील आणि आपलं जे सेशन आहे ते आपलं सेशन आता आपण स्टार्ट करूया। आता बघा मित्रांनो, यामध्ये काय तर मराठी व्याकरणाचा जो महत्त्वाचा हा घटक आहे वर्णमाला, कारण याच वरती सर्व मराठीचं जे व्याकरण आहे ते व्याकरण वर्णमालेवरती आधारित आहे। त्यामुळे या घटकाचा अभ्यास करणं आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे आणि मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना वर्णमाला हे जे प्रकरण आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे। आणि सुरुवातीला वर्णमालेचा जर अभ्यास केला तर आपल्या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना जवळपास आपल्या सर्व क्लिअर होतील आणि आपण आपला जो अभ्यासक्रम आहे किंवा शिकवण्याची पद्धत आहे त्यातूनही तुम्ही त्याच वेळेस तुमचं जे वर्क आहे त्याच वेळेस पूर्ण करत ठेवा आणि नंतर तुम्ही थोडंसं रिव्हिजन जरी केलं तरी या व्यतिरिक्त तुम्हाला काही जास्त अभ्यास करण्याची गरज नाही आहे। तुम्हाला मी या अगोदर सांगितलेली आहे की मराठी व्याकरणासाठी कोणकोणती प्रमाणित पुस्तकं आहे ती वाचायची, तुम्हाला ती पुस्तकं आणि आपला क्लास एवढं जरी केलं मराठी व्याकरणासाठी तर खूप सफिशियंट आहे। त्यामुळे लेक्चर ज्यावेळेस आपलं सुरू असतं त्यावेळेस म्हणजे आपलं ध्यान दुसरीकडे नसताना फक्त आपलं जे लक्ष आहे ते बोर्डवरती असायला पाहिजे किंवा मग मी काय सांगतो ह्या सर्व गोष्टी तुम्ही क्लिअर करून घेतल्या पाहिजे जागच्या जागी। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चालूमध्ये तुमच्या काही नोट्स असतील, तुमचे काही मुद्दे असतील, ते पॉइंट तुम्ही चालूमध्येच क्लिअर करून घेणं गरजेचं आहे। आता यामध्ये बघूया, आपण मागच्या लेक्चरमध्ये काय बघितलं होतं की मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की वर्णमालेमध्ये किती वर्ण आहेत तर स्वर किती आहे, स्वर किती आहेत वर्णमालेमध्ये तर स्वर आहेत एकूण 12 आणि ॲ आणि अ हे जे दोन आहेत इंग्रजी स्वर, एकूण असे मिळून किती स्वर आहेत तर स्वर आहेत 14। आता स्वरादी किती आहेत आणि आहा, तर स्वरादी किती आहे 2 आहे। आणि त्यानंतर व्यंजने, परवर्ण किंवा मग यालाच स्वरांत असं सुद्धा म्हटलं जातं। काय म्हटलं जातं? स्वरांत। हे जे 3 शब्द आहे हे पर्यायी शब्द आहे, त्यामुळे व्यंजनाला दुसरं नाव काय अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा विचारू शकतो। त्यामध्ये ऑप्शन मध्ये असू शकतं परवर्ण किंवा मग स्वरांत, तर आपलं उत्तर या ठिकाणी असायला पाहिजे स्वरांत किंवा मग परवर्ण। हे याला पर्यायी शब्द आहेत आणि अशा पद्धतीचे क्वेश्चन सुद्धा आलेले आहेत की व्यंजनाला काय म्हणतात, व्यंजनाला दुसरं नाव काय किंवा व्यंजनाला पर्यायी शब्द सांगा, तर परवर्ण किंवा स्वरांत हे व्यंजनाचे पर्यायी शब्द आहेत। आता यानंतर स्वरांचे 14 स्वर आहेत, तर स्वरांचे कसे प्रकार पडतात, त्यानंतर स्वरादी किती आहेत 2, त्यानंतर व्यंजने किती आहे तर व्यंजन आहेत 36। आता ही आधुनिक वर्णमालेमधली संख्या सांगतोय मी तुम्हाला। यामध्ये बघा 14 स्वर आहेत, 2 स्वरादी आहेत आणि 36 व्यंजने आहेत किंवा परवर्ण आहेत किंवा मग स्वरांत आहेत। आता यामध्ये बघा मित्रांनो,
स्वर किती 14, 14 आणि 2 16, 16 आणि 36 52, म्हणजेच आधुनिक वर्णमालेमध्ये वर्णांची संख्या किती आहे तर 52 आहे. हे मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलंय. स्वर 14 होते, 2 स्वरादी होत्या आणि 36 व्यंजने होती किंवा परवर्ण होती. आता आपल्याला काय बघायचंय, मग हे 14 कोणकोणते होते, त्याचे गट कसे पडतात, ही सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेत आहोत लाईव्ह. तर यामध्ये बघा, आता यामध्ये महत्वाचं काय तर ऱ्हस्व स्वर. स्वरामध्ये सर्वप्रथम 14 स्वर आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ऱ्हस्व स्वर, त्यानंतर दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि इंग्रजी स्वर. आता स्वराचे यामध्ये 4 प्रकार आहे. कोणकोणते? ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त, हे 3 महत्वाचे. आणि हा एक इंग्रजी, हा एक प्रकार आहे. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर हे 14 आहे. 14 किती आहे? आता यामध्ये बघा ऱ्हस्व स्वर किती आहे, अशा पद्धतीचा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ऱ्हस्व स्वर किती आहे? 1 2 3 4 आणि 5. तर ऱ्हस्व स्वर किती आहेत? 5 आहे. आता या ठिकाणी बघा कोणकोणते आहे? अ, त्यानंतर छोटा ई, त्यानंतर छोटा उ म्हणजेच ऱ्हस्व उ, रू आणि लृ. हे जे 5 आहेत ते काय आहेत? ऱ्हस्व स्वर आहेत. यानंतर दीर्घ स्वर किती आहे तर दीर्घ स्वर आहेत 3. कोणकोणते आहे? आ, मोठा ई आणि मोठा उ. हे कोणते आहेत? दीर्घ स्वर आहेत. दीर्घ स्वर म्हणजे त्याचा उच्चार करताना आपल्याला दीर्घ उच्चार करावा लागतो, त्यामुळे आ, ई, उ हे काय आहेत तर हे दीर्घ स्वर आहेत. यानंतर संयुक्त स्वर. तर संयुक्त स्वर किती आहेत? 4. कोणकोणते आहे? ए, त्यानंतर ऐ, ओ आणि औ. हे 4 काय तर हे 4 आहेत संयुक्त स्वर. आता यानंतर इंग्रजी. आता इंग्रजी मधले दोन कोणते स्वर आहेत तर हे आहेत ॲ आणि अ. तर इंग्रजीमध्ये ॲ आणि अ हे 2 स्वर आहेत. हे मुद्दे लक्षात ठेवा. म्हणजे किती? ऱ्हस्व स्वर किती आहे तर 5 आहेत. दीर्घ स्वर किती आहे? 3 आहेत. संयुक्त स्वर किती आहे? 4 आहे. आणि इंग्रजी स्वर किती आहे? 2 आहे. तर या ठिकाणी बघा 5 आणि 3 8, 8 आणि 4 या ठिकाणी 12, 12 आणि 2 14, म्हणजेच एकूण स्वरांची संख्या किती आहे? 14 आहे. यानंतर मुद्दा राहिला स्वरादीचा. आता स्वरादी किती आहे? 2, अम आणि आहा. आता ही स्वरादी लिहित असताना या ठिकाणी कोणत्याही जो व्यंजन असेल त्या व्यंजनाच्या आधी, म्हणजेच स्वरादी म्हणजेच व्यंजनाच्या आधी त्याचा वापर केला जातो. स्वर आहे ज्याच्या आधी, म्हणजेच एखादं व्यंजन असेल त्याच्या आधी हा स्वर असतो, त्याच्या आधी या स्वरादीचा वापर केला जातो. त्यामुळे या ठिकाणी त्याला स्वरादी असं म्हटलं जातं. 2 स्वरादी आहे, अम आहे आणि आहा. आता यामध्ये बघा आहा कुठे वापर करतो आपण याचा? दुःख हा शब्द ज्या वेळेस आपण लिहितो, अशा पद्धतीने बरेच शब्द आहे, अशा पद्धतीच्या शब्दामध्ये याचा आपण वापर केला, आपण याचा वापर करत असतो. यानंतर व्यंजने. आता व्यंजने कोणकोणती आहे आणि व्यंजनाचे प्रकार किती पडतात तर ते बघूया. आता यामध्ये स्पर्श व्यंजने आहे. स्पर्श व्यंजने किती आहे तर 25 आहे. ते तुम्हाला मी लिहूनही देतो कारण या ठिकाणी बोर्डवरती जागा नाही आहे. आता हे जे स्पर्श व्यंजने आहे ते 25 आहेत. यामध्ये एकूण व्यंजन किती आहे तर 36 आहे. आता 36 मधून जर 25 स्पर्श असतील तर बाकीचे किती असणार आहे? 11. बाकीचे किती व्यंजन असणार आहे? 11. आता 11 कोणकोणते ते बघूया, त्यानंतर आपण स्पर्श व्यंजने सुद्धा बघूया. आता 11 कोणकोणते आहे तर अर्धस्वर. आता या ठिकाणी बघा याचा पाय मोडायला पाहिजे. अर्धस्वर. तर अर्धस्वर कोणकोणते? कालच आपण बघितलंय की अर्धस्वर 4 आहेत. य, र, ल, व हे काय आहेत? अर्धस्वर आहेत. कशामधले? मराठी वर्णमालेमधले 4 अर्धस्वर आहेत. यावरतीही बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी अर्धस्वर कोणता किंवा कोणता नाही आहे. तर हे 4 ऑप्शन पैकी 4 पैकी 1 असेल किंवा मग कोणता नाही त्यावेळेस विचारतील, त्यावेळेस ऑप्शन मध्ये 3 असतील आणि एक वेगळा असेल. तर अर्धस्वर किती आहेत? 4 आहेत. यानंतर उष्म स्वर. उष्म स्वर म्हणजे काय? आता हे अर्धस्वर काय तर याचा उच्चार स्वरासारखा निघतो, स्वरासारखा होतो, त्यामुळे याला अर्धस्वर म्हणतात. यानंतर उष्मे. आता या ठिकाणी बघा श, त्यानंतर श आणि त्यानंतर स. हे जे व्यंजन आहे ते कोणते आहेत? उष्मे आहे. कारण याचा उच्चार करत असताना श, स, श आपली थोडासा आपण हवा बाहेर फेकतो आणि थोडंसं घर्षण होतं, त्यामुळे हे उष्मे व्यंजन आहे. कोणते आहेत? उष्मे. किती आहेत? 3 आहेत. आता महाप्राण. आता ह जो वर्ण आहे, ह हे जे व्यंजन आहे, हे व्यंजन कोणतं आहे तर हे व्यंजन आहे महाप्राण. महाप्राण या ठिकाणी बघा मित्रांनो, महाप्राण म्हणजेच ह हा जो शब्द आहे त्याचा उच्चार या ठिकाणी महाप्राण
म्हणजेच हा जो ह वर्ण आहे हा एकमेव असा वर्ण आहे, त्याला आपण महाप्राण म्हणतो. बाकीचंही त्यात आपण वेगवेगळे बघूया की महाप्राण कशामुळे म्हणतात. त्यानंतर आणखी महाप्राण असणारे बाकीचेही वर्ण आहेत ते सुद्धा बघूया. आता या ठिकाणी द्रविडियन गटातील वर्ण तर कोणता आहे? ळ. मागच्या आपण लेक्चरमध्ये हे सुद्धा बघितलंय की ळ हा कोणत्या गटातील वर्ण आहे? द्रविडियन गटातील वर्ण आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा, आणि ळला आपण काय म्हणतो? स्वतंत्र वर्ण. स्वतंत्र वर्ण. स्वतंत्र वर्ण. ळला काय म्हणतो आपण? स्वतंत्र वर्ण. आणि संयुक्त व्यंजन. आता संयुक्त व्यंजने कोणती आहे? तर क्ष आणि ज्ञ हे काय? संयुक्त व्यंजन आहे. तर या ठिकाणी आता बाकीच्या व्यंजनाचा संयुक्तीकरण करून या ठिकाणी क्ष आणि ज्ञ हे जे व्यंजन आहे ते संयुक्त आहे. आता आपली जी वर्णमाला आहे त्या वर्णमालेमध्ये हे सर्व जे वर्ण आहे, जेवढे की तुम्ही स्वर बघताय, स्वरादी बघताय, त्यानंतर व्यंजने, आता स्पर्श व्यंजनाचा भाग राहिला तो सुद्धा बघूया. आणि बाकीचे जे सर्व एकूण हे जे सर्व व्यंजन आहेत ते कुठून घेतलेले आहे? संस्कृत भाषेमधून. कुठून घेतलेले आहे? संस्कृत भाषेमधून. परंतु हे जे 3 वर्ण आहेत हे संस्कृत भाषेमधून घेतलेले नाहीये. हा द्रविडियन गटातील वर्ण आहे आणि हे सुद्धा संयुक्त व्यंजन आहे. त्यामुळे हे बाकीचे जे आहेत, बाकीचे जे वर्णमालेमध्ये आपले सर्व वर्ण आहेत ते संस्कृत मधून जशास तसे घेतलेले आहे. परंतु ळ हा वर्ण द्रविडियन गटातून घेतलेला आहे आणि क्ष आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजने आहे. परंतु या 3 व्यतिरिक्त जे बाकीचे सर्व वर्णमालेतील आपले वर्ण आहे ते कुठून घेतलेले आहे? तर ते घेतलेले आहे संस्कृत या भाषेतून. आता यामधला महत्वाचा मुद्दा काय? तर व्यंजन आपण या ठिकाणी बघितली 4 आणि 3 7, 7 आणि त्यानंतर महाप्राण 1 8, यानंतर हा एक 9 आणि यानंतर हे जे 2 आहे ते 11. म्हणजेच 11 आणि या ठिकाणी स्पर्श व्यंजन किती आहे? 25. 11 आणि 25 या ठिकाणी 36. तर आता स्पर्श व्यंजन जी आहे ती 25 कोणती ती बघूया. आपण स्पर्श व्यंजने सर्वप्रथम मांडून घेऊया आणि त्यानंतर बघूया. यामध्ये बघा, आणि हे जे मी आता लिहिलंय ते सर्व तुम्हाला नोट्स मध्ये मिळणार आहे, त्यामुळे त्याची काळजी नका करू. यानंतर स्पर्श व्यंजने, जो काही व्यंजनाचा प्रकार आहे, व्यंजने किंवा प्रवर्ण, परवर्ण किंवा मग स्वरांत. तर व्यंजन कोणती आहेत या ठिकाणी बघा, याचे 3 प्रकार पडणार आहेत. व्यंजने, स्पर्श व्यंजने, स्पर्श व्यंजने. आता यामध्ये 3 प्रकार कोणते पडणार आहे? तर कठोर, त्यानंतर अनुनासिक आणि कठोर, मृदू आणि अनुनासिक. आता या ठिकाणी आपण सर्वप्रथम क चा गट, त्यानंतर ट चा गट, त्यानंतर ख चा गट, क, त्यानंतर त, त्यानंतर प चे असे जे गट आहे 5 ते स्पर्श व्यंजनामध्ये येतात. म्हणजेच जे 25 स्पर्श व्यंजने आहे ते आपण या ठिकाणी लिहूया. आता यामध्ये सर्वप्रथम काय आहे? तर कठोर व्यंजन कोणतं आहे, त्यानंतर मृदू व्यंजन कोणती आहेत, मृदू, आणि त्यानंतर मृदू व्यंजने, आणि तिसरा मुद्दा आहे अनुनासिक, अनुनासिके, अनुनासिक. तर यामध्ये बघा, यावरही बऱ्याच प्रमाणात प्रश्न विचारले जातात. आता कठोर व्यंजनामध्ये काय आहे? आता हे जे 25 स्पर्श व्यंजन आहे त्यामध्ये काय लिहायचं आपल्याला? क, त्यानंतर ख, त्यानंतर काय आहे? ग आणि घ, त्यानंतर काय या ठिकाणी पुन्हा ग. जसं की आपण बघितलं होतं, याला आपण न म्हणत नाही, याला काय म्हणतो? ग सारखा याचा उच्चार होतो. हा काय आहे? ग. जसं की त्या दिवशी आपण सांगितलंय कालच्या लेक्चरमध्ये, वांगमय ग सारखा आपण त्याचा उच्चार काढतो. त्यामुळे या ठिकाणी याचा उच्चार कसा करायचा आपल्याला? ग. त्यानंतर च, छ, त्यानंतर ज आणि झ. आणि आता काय? त्र. त्रच आहे का? नाही, ग. याचा सुद्धा आपण उच्चार कसा करतो? न सारखा उच्चार करतो याचा. न कसा उच्चार करतो? न. आणि त्र काय ते तुम्हाला मी सांगितलंच की त्र हा संयुक्त व्यंजन आहे. त आणि र यापासून तो बनलेला आहे. त आणि र यापासून तो बनलेला आहे. त्यामुळे त्र हा वेगळा आहे आणि हा न याचा उच्चार काय होतो? तर याचा उच्चार होतो न. याला आता
त्र हा आपल्या वर्णमालेमध्ये नाही आहे, तो संयुक्त व्यंजन आहे. तर या ठिकाणी याचा उच्चार आपण कसा करतो, तर याचा उच्चार करतो आपण ग. यानंतर ट, हे सर्वांचे पाय मोडून लिहूया. यामध्ये बघा ट, त्यानंतर ठ, ड आणि ढ. ट, ठ, ड, ढ आणि न. न कोणता येणार आहे या गटामध्ये, तर न येणार आहे बाणाचा. त्यानंतर त, थ, द आणि ध. त्यानंतर अनुनासिक काय असणार आहे, न. यानंतर समोरचा कोणता गट असणार आहे, ते असणार आहे प चा गट. प, फ, ब, भ आणि म. आता बघा मित्रांनो, आपण वर्णमालेतली जेवढी वर्णमालेतली अक्षर आहे किंवा मग वर्ण आहेत, व्यंजन असेल, स्वर असेल, स्वरादी असेल, सर्व आपण या ठिकाणी लिहिलेले आहे. या अगोदर आपण या ठिकाणी स्वर बघितले, स्वर कोणकोणते आहेत, त्यानंतर स्वराचे प्रकार बघितले, ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त. आता ते संयुक्त वगैरे कसे झाले तेही सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की संयुक्त जे आहेत 4 स्वर ए, ऐ, ओ आणि औ. तर त्यामध्ये संयुक्त कोणकोणते आहे, अ मध्ये कोणते, सॉरी ओ मध्ये कोणकोणते आहे, अ प्लस ई काय आहे, ते सर्व आपण यामध्ये घेणार आहे. यानंतर यामध्ये बघा आता हे 5 आहे, तर आता एक कठोर आहे. आता यामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असताना काय म्हटलं जातं, तर यामध्ये बघा मित्रांनो क, ख, त्यानंतर ग आणि घ, त्यानंतर न, ग. यामध्ये बघा सर्वप्रथम प्रश्न विचारत असताना काय विचारलं जातं, तर खालीलपैकी कठोर व्यंजन कोणता. आता कठोर व्यंजन यापैकी एक दिलेलं असेल, हे जे सर्व आहे यापैकी एक दिलेलं असेल आणि बाकीचे ऑप्शन मध्ये असतील, तर आपलं जे उत्तर असायला पाहिजे ते काय असायला पाहिजे, कठोर व्यंजन. म्हणजेच या ठिकाणी कठोर व्यंजन कोणतं आहे, तर ह्या 10 पैकी कठोर व्यंजन आहे. म्हणजेच कठोर व्यंजन एकूण किती आहे, तर 10 आहेत. यानंतर मृदू व्यंजन किती आहे, तर 10 आहेत. आणि अनुनासिक किती आहे, तर अनुनासिक आहेत 5. म्हणजेच या ठिकाणी एकूण मिळून स्पर्श व्यंजने किती आहे, तर स्पर्श व्यंजने आहेत 25. त्यापैकी कठोर आहेत 10, मृदू आहेत 10 आणि अनुनासिक आहेत 5. म्हणजेच या ठिकाणी एकूण 25 जी आहे ती स्पर्श व्यंजन आहे. आता यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, या अगोदरही विचारलेले आहेत. तर यामध्ये बघा कठोर व्यंजन खालीलपैकी कोणतं आहे किंवा कोणतं नाही. मग ऑप्शन मध्ये हे असेल किंवा मग यापैकी एक असेल. तर यामध्ये 3 ऑप्शन हे दिले जातील यापैकी, ह्या 10 पैकी, आणि बाकीचं एक ऑप्शन दिलं जाईल. यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे मृदू व्यंजने किती आहे, तर मृदू व्यंजने किती आहेत, 10 आहेत. आता यापैकी काय करायचं आहे, तर यामध्ये बघा खालीलपैकी मृदू व्यंजन कोणतं, अशा पद्धतीने सुद्धा यावरती प्रश्न विचारला जातो. तर तुम्हाला माहित असायला पाहिजे मृदू व्यंजन कोणते आहे. पहिले जे 2 आहेत ते काय आहेत, कठोर आहेत. प्रत्येक ज्या 5 गटातील जे पहिले 2 आहेत ते कठोर आहेत. मध्ये जे आहे ते काय आहेत, मृदू व्यंजन आहेत. आणि शेवटी जे आहे ते काय आहेत, अनुनासिक आहे. त्यामुळे या ठिकाणी हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. यावरती एकतरी प्रश्न विचारला जातो की हा जो भाग आहे, हा जो व्यंजन आहे तो कठोर आहे, मृदू आहे किंवा मग अनुनासिक आहे. तर यामध्ये तुम्हाला जर माहित असेल हे अनुनासिक 5 आहे, मृदू जे आहे ते 10 आहेत. ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध आणि ब, भ हे मृदू आहे. हे जर तुम्हाला माहित असेल, आता या ठिकाणी तुम्हाला हे लक्षातही ठेवायची गरज नाही, कारण मधला जो पट्टा आहे, जे मधले 2 आहे ते काय आहे, मृदू आहे. सुरुवातीचे 2 जे आहे ते कठोर आहे. म्हणजे तुम्हाला आता कधीही विचारलं की हे कोणते व्यंजन आहे, क, ख कोणता आहे, त्यानंतर च, छ जे सुरुवातीचे 2 आहे, ट, ठ, त, थ आणि प, फ हे काय आहे, तर कठोर व्यंजन आहे. हे सर्वप्रथम तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता यावरती कोणताही प्रश्न विचारला, अनुनासिक कोणता आहे, कठोर व्यंजन कोणता आहे, मृदू व्यंजन कोणता आहे, तर तुम्हाला हे नोट डाऊन करणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी तुमचा प्रश्न जो आहे तो चुकणार नाही, कारण तुम्हाला या ठिकाणीच क्लिअर होत आहे की कठोर कोणता आहे, मृदू कोणता आहे आणि अनुनासिक कोणता आहे. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने जे वर्णमालेमध्ये वर्णाचे जे प्रकार आहे ते आपण थोडंसं वरच्या वर घेतलेलं आहे. त्यामध्ये सर्वच आपण डिटेल घेणार आहोत आणखी, जे की यामध्ये संयुक्त व्यंजन कसे आहेत, मग यानंतर ऱ्हस्व जे स्वर आहेत ते कसे आहेत. अशा पद्धतीने बघा मित्रांनो, हे जे स्पर्श व्यंजन आहेत तर स्पर्श व्यंजन किती आहेत, एकूण 25 आहेत. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हा सुद्धा महत्त्वाचा, हा सुद्धा जो मुद्दा आहे
तो महत्वाचा आहे आणि तो लक्षात ठेवणं तुम्हाला या ठिकाणी गरजेचं आहे. मित्रांनो, जसं की आपण बघितलं जे की वर्णमालेमध्ये जे काही वर्ण आहेत, त्यानंतर व्यंजन आहेत. व्यंजनामध्ये काय तर आपण बघितले की 36 व्यंजन आहेत. त्यानंतर स्वर किती आहेत तर स्वर 14 आहेत आधुनिक वर्णमालेत. त्यानंतर स्वर आदी अशा पद्धतीने आपण एकत्रित वर्णमालेचा जो अभ्यास आहे तो अभ्यास केलेला आहे. हे जे मुद्दे ते नोट डाऊन करून ठेवा किंवा मग तुम्हाला तर त्या पद्धतीने नोट्स तर मिळणारच आहे. यानंतर आपण आता समोरची जी स्टेप आहे तर स्वरामध्ये त्यामध्ये कशा पद्धतीने त्याचे वेगवेगळे भाग पाडलेले आहे. संयुक्त स्वर आहे, संयुक्त स्वरामध्ये कशाचा समावेश होतो. त्यानंतर सजातीय स्वर आहे, विजातीय स्वर आहे, त्यामध्ये कशाचा समावेश होतो. या सर्व माहिती आपण यानंतर बघूया. आता यामध्ये बघा, आता मी बोर्डवरचं पुसतोय, तुम्ही नोट डाऊन केलं नसेल तर नोट डाऊन करून घ्या किंवा मग नोट्स मध्ये तुम्हाला ते मिळणारच आहे. आणि तसंही तुमच्या लक्षातच आहे की पहिले जे आहे, कारण यांचा उच्चार करत असताना कठोर म्हणजेच कठोर उच्चार असतो, त्यांचा उच्चार करत असताना मृदू होतो. आणि हे जे आहे ते काय आहेत अनुनासिक आहेत. म्हणजे याचा उच्चार करत असताना आपल्याला नाकातून आवाज काढावा लागतो, म्हणजेच हे काय अनुनासिका. तर आता अशा पद्धतीने हे 25 आपण काय बघितले तर 25 आपण स्पर्श व्यंजने बघितलेली आहे. त्यानंतर संयुक्त व्यंजने 2 बघितलेली आहे. त्यानंतर स्वतंत्र वर्ण किंवा मग जे काही आपण द्रविडियन गटातील वर्ण म्हणतो ळ ते एक आहे. अशा पद्धतीने एकत्रित आपण वर्णमालेमधले जे काही वर्ण आहेत ते सर्व वर्ण आपण या ठिकाणी मध्ये वेगवेगळे ते कोणत्या प्रकारात मोडतात, त्यानंतर त्याचा समावेश कुठे कुठे केला जातो, ही सर्व जी आहे ती सर्व माहिती या मध्ये आपण घेतलेली आहे. आता यामध्ये काय माहिती घेऊया. आता स्वर. आता स्वर म्हणजे काय, स्वर तर आता स्वर म्हणजे काय हे माहित असणं गरजेचं आहे. आता ज्यावेळेस आपण स्वराचा उच्चार करतो त्यावेळेस आपले ओठ एकमेकांना लागत नाहीये. त्यानंतर आपला बोलताना म्हणजे स्वराचा उच्चार करताना कोणताही हवेचा जो मार्ग आहे तो अडवला जात नाही. काय केला जात नाही, स्वरांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवला जात नाही. हवेचा मार्ग अडविला जात नाही. आता स्वरांचा उच्चार करताना हवेचा जो मार्ग आहे तो हवेचा मार्ग अडविला जात नाही. आणि किंवा मग आपली जी जीभ आहे, जीभ, त्या जिभेचा कुठेही स्पर्श होत नाही. जिभेचा कुठेही स्पर्श होत नाही, कुठेही स्पर्श होत नाही. आता हे जे मुद्दे आहे तुम्ही नोट डाऊन केले तरी चालतील. जिभेचा कुठेही स्पर्श होत नाही. आता बघा आपण उच्चार करून बघूया. अ अ हवा अडकते का कुठे नाही, म्हणजेच एकदम प्लेन अचा आवाज आपण ओठाचा एकमेकांना ओठ न जुळवता किंवा मग या ठिकाणी बघा जीभ कोठेही न लावता आपण जो उच्चार आहे तो अचा उच्चार या ठिकाणी करू शकतो. अ, त्यानंतर आ, ई, उ, ऊ, ए, आई अशा प्रकारचे जे हे सर्व स्वर आहे त्याचा उच्चार करताना आपल्याला या ठिकाणी कोणताही अडथळा येत नाही किंवा मग जिभेचा कुठेही स्पर्श होत नाही. त्यामुळे यांना आपण काय म्हणतो, स्वर म्हणतो. यानंतर यामधला महत्वाचा मुद्दा बघूया. आता रस्व स्वर कोणकोणते आपण आताच बघितले की रस्व स्वर जे आहे ते 5 आहेत. कोणकोणते आहेत, रस्व. यामध्ये बघा स्वर. आता रस्व स्वर कोणकोणते आहेत तर ते 5 आहेत. यामध्ये बघा अ, त्यानंतर ई, त्यानंतर उ, सॉरी छोटा उ, रस्व घेतोय आपण इथे, उ, त्यानंतर रू आणि त्यानंतर लू. म्हणजे आपण कालच बघितलंय की हा जो क्लृप्तीमध्ये जो वापरला जातो हा जो स्वर आहे तो क्लृप्ती या शब्दामध्ये वापरला जातो. तर या ठिकाणी जवळपास खूप कमी शब्दामध्ये याचा वापर होतो, त्यामुळे तो जवळपास लोपच पावत चाललेला आहे. तर अशा प्रकारचे जे काय आहे तर हे आहेत रस्व स्वर. आता रस्व स्वराचा उच्चार करत असताना आपल्याला कालावधी जो आहे तो कमी लागतो. कशाच्या तुलनेत, दीर्घ स्वरांच्या तुलनेत. आता दीर्घ स्वर कोणकोणते आहेत तर दीर्घ स्वर आहेत यामध्ये बघा दीर्घ स्वर. आता दीर्घ स्वर कोणते आहेत तर अ चा आ, त्यानंतर ई आणि त्यानंतर उ, हे दीर्घ स्वर आहेत. बरोबर आहे. आता हे सुद्धा दीर्घ स्वर आहेत. या ठिकाणी रू हा जो शब्द आहे यालाही सुद्धा आपण अशा पद्धतीने दीर्घ स्वर लिहितो आणि लूरला असा दीर्घ स्वर हा 2 वेळा असतो या ठिकाणी. परंतु आता हे जवळपास लोपच पावत चाललाय, म्हणजे त्याचा लोपच झालेला आहे. हे 2 जे दीर्घ स्वर आहेत यांचा जवळपास या ठिकाणी लोप झालेला आहे. त्यामुळे आता दीर्घ स्वर कोणते आहेत तर हे दीर्घ स्वर 3 आहेत. आता दीर्घ स्वर हे दीर्घ स्वर का आहेत तर याचा उच्चार करत असताना जो कालावधी आहे तो कालावधी जास्त लागतो. कशाच्या तुलनेत
तर हा जो कालावधी आहे तो ऱ्हस्व स्वरांच्या तुलनेत हा कालावधी जास्त लागतो. त्यामुळे हे काय असणार आहे या ठिकाणी आ, ई आणि उ काय आहेत दीर्घ स्वर आहे. तर अशा पद्धतीने ऱ्हस्व आणि दीर्घ स्वर झाल्यानंतर आता सर्वात महत्वाचा मुद्दा येतो तो संयुक्त स्वरांचा. आता संयुक्त स्वरावरती या अगोदर बऱ्याच परीक्षेत किंवा मग तुमच्या 2018च्या जर तुम्ही प्रश्नपत्रिका बघितल्या त्यावरही बऱ्याच क्वेश्चन पेपर मध्ये हा जो प्रश्न आहे तो विचारलेला आहे. कशावरती तर संयुक्त स्वरावरती. तर संयुक्त स्वर म्हणजे आपण काय ते बघूया. संयुक्त स्वर. आता संयुक्त स्वरामध्ये कोणकोणते स्वर येतात तर संयुक्त स्वर या ठिकाणी बघा 4 आहेत. कोणकोणते आहेत ए, त्यानंतर ऐ, त्यानंतर ओ आणि औ. बघा या ठिकाणी हे जे स्वर आहेत हे संयुक्त आहेत आणि संयुक्त स्वर किती आहे तर संयुक्त स्वर 4 आहेत. आता या संयुक्त स्वर म्हणजे काय तर दोन स्वर एकत्र मिळून या ठिकाणी बघा संयुक्त स्वर. संयुक्त स्वर म्हणजे काय तर दोन स्वर एकत्र मिळून दोन स्वर एकत्र मिळून तयार झालेला स्वर म्हणजेच काय संयुक्त स्वर. आता दोन स्वर कोणकोणते आहेत आता ए आहे, ऐ आहे, ओ आहे आणि औ आहे. तर याची सुद्धा आपण या ठिकाणी माहिती घेऊया. आता या ठिकाणी बघा ए म्हणजे काय दोन स्वर एकत्र मिळून. आता जे मुद्दे मी सांगत असतो ते लगेच चालूमध्येच नोट डाऊन करून ठेवत चला म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहील. एकदा तुमच्या लिहिण्यातून गेले म्हणजे ते तुम्हाला आठवणीत राहतील. आता यामध्ये बघा ए हा जो शब्द आहे या ठिकाणी बघा ए. आता यामध्ये संयुक्त काय आहे तर हा दोन स्वरापासून मिळून बनलेला आहे. आता ते दोन स्वर कोणकोणते आहे तर एचा हा संयुक्त जो स्वर आहे तो कशापासून बनलेला आहे अ प्लस ई. बरोबर आहे अ प्लस ई किंवा मोठा ई म्हणजेच काय ए या स्वरापासून बनलेला आहे. आता ऐ हा याचा जर विचार केला तर हा जो स्वर आहे तो कशापासून बनलेला आहे आ प्लस छोटा ई किंवा मोठा ई म्हणजेच ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई. आता या ठिकाणी महत्वाचा रोल कशाचा या ठिकाणी अ आला तर या ठिकाणी ए होणार आहे. त्यानंतर ऐ आलं तर या ठिकाणी आ होणार आहे आणि यापैकी दोन्ही पैकी कोणतंही जरी घेतलं तरी हा शब्द तयार होणार आहे. छोटा घेतला किंवा मोठा दीर्घ घेतला किंवा ऱ्हस्व ई घेतला तरीच हा शब्द तयार होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी आता या दोघांचे पण बघून घेऊया आणि त्यावरती प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. यानंतर बघा ओ हा जो शब्द आहे या ठिकाणी लिहूया आपण. ओ हा जो शब्द आहे आता ओ या शब्दाला काय लिहायचं आहे तर या ठिकाणी संयुक्त कशापासून बनलेला आहे ओ तर अ प्लस उ छोटा उ किंवा मोठा उ. बरोबर आहे दीर्घ उ किंवा ऱ्हस्व उ म्हणजेच या ठिकाणी अ प्लस उ किंवा मोठा दीर्घ ऱ्हस्व दोन्हीपैकी कोणताही असेल तर तो कशापासून तयार झालेला आहे ओ. त्याचा अर्थ काय होतो ओ म्हणजेच ह्या एकत्रीकरणातून काय तयार होतं तर ओ तयार होतो. आता औ साठी काय आहे तर आ प्लस छोटा उ किंवा मोठा उ म्हणजेच दीर्घ उ किंवा ऱ्हस्व उ. आता या ठिकाणी बघा मित्रांनो आता प्रश्न विचारत असताना यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारतात तर यामध्ये बघा ए आता कशापासून बनलेला आहे हा संयुक्त स्वर खालीलपैकी योग्य संयुक्त स्वर ओळखा म्हणजे या ठिकाणी ए देतील आणि ही योग्य जोडी देतील बाकीचे चारही ऑप्शन मध्ये असतील. तर त्या ठिकाणी तुमचं उत्तर कोणतं असायला पाहिजे ए साठी हा. आता यानंतर ए हा शब्द कशापासून तयार झाला ऐ त्यानंतर ओ त्यानंतर औ अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला देतील. म्हणजे तुम्हाला संयुक्त स्वर या ठिकाणी कोणते आहेत ए ऐ ओ आणि औ हे चार संयुक्त स्वर आहेत. हे लक्षात आलं. हे लक्षात आल्यानंतर या ठिकाणी बघा संयुक्तीकरण कशापासून होत आहे अ प्लस ई ऱ्हस्व किंवा दीर्घ ई याचा मिळून काय होतो तर याचा मिळून होतो या ठिकाणी ऐ म्हणजेच हा मुद्दा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हा जो ऐ आहे तर या ठिकाणी आ प्लस ऱ्हस्व ई किंवा मग दीर्घ ई ह्या दोन्ही जे स्वर आहेत त्या दोन्ही स्वराच्या एकत्रीकरणातून काय तयार होतं तर ऐ तयार होतं. त्यानंतर ओ जशाच पद्धतीने आपण सांगितलंय अशा पद्धतीने यावरती जे प्रश्न आहे तुम्हाला संयुक्त स्वर किंवा जे काही आहे ते या अशा पद्धतीने या ठिकाणी विचारले जातात. यानंतर महत्वाचा मुद्दा असा येतो की जे सजातीय स्वर आहेत विजातीय स्वर आहेत यावरती सुद्धा तुम्हाला यावरती प्रश्न विचारले जातात. तर आपण सजातीय स्वर आणि विजातीय स्वर हे सुद्धा बघूया. आता हे मुद्दे तुम्ही नोट डाऊन केले नसेल तर नोट डाऊन करून घ्या म्हणजे तुम्हाला ते भविष्यात किंवा मग येणाऱ्या परीक्षेत कामी पडतील. या ठिकाणी पटपट नोट डाऊन करून घ्यायचं आहे. नोट डाऊन करून घ्या म्हणजेच तुम्हाला
काही समोर अडचणी येणार नाहीये. हे जे मुद्दे तो नोट डाऊन करून घ्या लवकर. हवेचा मार्ग अडविला जात नाही, जीभ कुठेही स्पर्श होत नाही जिभेचा. त्यानंतर ऱ्हस्व स्वर कोणकोणते आहेत ते तुम्हाला अगोदरच सांगितलेले आहे आपण. दीर्घ स्वर कोणकोणते आहेत तर दीर्घ स्वर 3च आहेत. त्यानंतर संयुक्त स्वर किती 4 आहे, ए ऐ ओ औ. आणि त्याचा जो एकत्रीकरण आहे किंवा मग संयुक्त स्वर आहे ते कशापासून तयार झाले तर ए, त्यानंतर हा आ जो आहे या ठिकाणी आ, त्यानंतर ओ साठी या ठिकाणी अ प्लस छोटा उ किंवा मोठा उ, ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ, आणि औ साठी आ प्लस उ किंवा उ, दीर्घ किंवा ऱ्हस्व. अशा पद्धतीने एकत्रित हे जे संयुक्त स्वर आहे ते संयुक्त स्वर या ठिकाणी तयार झालेले आहे. आणि हे एकूण 4 संयुक्त स्वर आहे. ह्या संख्या मी वारंवार तुम्हाला सांगतोय, ज्या संख्या आहेत संयुक्त स्वर असेल, ऱ्हस्व स्वर असेल, दीर्घ स्वर असेल, व्यंजन असतील, स्वर असतील, हे जे वेगवेगळे मी तुम्हाला संख्या सांगितल्या आतापर्यंत त्या संख्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही त्या ठिकाणी मोजत बसणार नाहीये. चला व्यंजन किती आहे तर व्यंजन 34 आहे किंवा मग 36 आहे, किती आहे 34 किंवा 36 असेल, मग तुम्ही मोजत बसणार का नाही. मग क ख ग तेवढा वेळ आपल्याला परीक्षेत नसतोच. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करू शकता, परंतु या ठिकाणी तुमच्या ज्या काही मुद्दे असतील ते तुम्ही लगेच क्लिअर करून घेत चला. म्हणजे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारच्या ज्या अडचणी आहे त्या अडचणी येणार नाही आणि अडचणीला तुम्हाला सामोरे जाण्याची गरज नाहीये. कारण आपण शिकवतोय आणि त्याच ठिकाणी तुमच्या ज्या संकल्पना आहेत त्या सर्व या ठिकाणी क्लिअर करून घेतोय. म्हणजे तुम्हाला या मराठी व्याकरणामध्ये कोणत्याही प्रकारची जी अडचण आहे ती अडचण यानंतर येणार नाही. आता यामध्ये बघा, आता काय घ्यायचं आपल्याला, सजातीय स्वर आणि विजातीय स्वर यामध्ये काय आहे तर या ठिकाणी बघूया स्वर सजातीय आणि विजातीय हे काय आहे नेमकं. तर आता यामध्ये बघा सजातीय स्वर बघूया आपण. आता यामध्ये ऱ्हस्व आणि दीर्घ आपण बघितलं तर आता ऱ्हस्व आणि दीर्घचा जर तुम्ही आदला बदल केली तर त्यामध्ये काय होतं ते सुद्धा आपण बघूया या ठिकाणी. आता या ठिकाणी मी एक शब्द लिहितो सूत. आता या ठिकाणी बघा हा सूत लिहिला आपण, हा आहे ऱ्हस्व आणि हा सूत लिहिला हा आहे दीर्घ. आता यामध्ये बघा सूत म्हणजे काय तर सूत म्हणजे या ठिकाणी होतो मुलगा, बरोबर आहे. आणि हा सूत जो आहे दुसरा उकार, सूत म्हणजे काय तर सूत म्हणजे या ठिकाणी धागा. म्हणजेच बघा ऱ्हस्व आणि दीर्घ यामध्ये थोडासा जरी आपण बदल केला तर त्याचा जो अर्थ आहे तो एकदम बदलतो. म्हणजे 100% या ठिकाणी त्याचा जो अर्थ आहे तो अर्थ या ठिकाणी बदलतो. आता या ठिकाणी आपण सजातीय स्वर बघूया. सजातीय स्वर, सजातीय स्वर. आता सजातीय स्वर कोणकोणते आहे तर सजातीय स्वरावरती जोड्या सुद्धा तुम्हाला परीक्षेत विचारल्या जातात. सजातीय स्वर कोणता आहे तर बघा अ आणि आ हा सजातीय स्वर आहे. त्यानंतर ई आणि ऱ्हस्वई आणि दीर्घी सजातीय स्वर आहेत. त्यानंतर उ, ऱ्हस्व आणि या ठिकाणी दीर्घ म्हणजेच हे काय आहेत सजातीय स्वर आहेत. आणि या सजातीय स्वरांच्या जोड्या आहेत. या सजातीय स्वर म्हणजेच एकाच गटातले हे स्वर आहेत. त्यामध्ये तुम्हाला प्रश्न असाही सुद्धा विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी वेगळा घटक ओळखा. तुम्हाला सजातीय स्वर वगैरे असं काही विचारणार नाही, तशा पद्धतीने सुद्धा विचारू शकतात. परंतु मी याच्यावर एक प्रश्न सांगतो तुम्हाला. आता या ठिकाणी काय आहे खालीलपैकी वेगळा घटक ओळखा, वेगळा घटक ओळखा. आता या ठिकाणी वेगळा घटक ओळखा यामध्ये असेल अ आ, त्यानंतर ई ई, उ उ आणि ओ औ अशा पद्धतीने सुद्धा असू शकतं. तर या ठिकाणी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे कारण या सजातीय स्वरांच्या जोड्या आहेत आणि हे जे आहे या ठिकाणी सजातीय स्वर नाहीये. त्यामुळे या ठिकाणी आपलं उत्तर असणं काय असणं गरजेचं आहे तर ओ आणि औ हे आपलं उत्तर असणं गरजेचं आहे. कारण ह्या 3 ज्या जोड्या आहेत त्या सजातीय स्वरांच्या जोड्या आहेत. आता यामध्ये बघा मित्रांनो सजातीय स्वर, त्यानंतर पुढचा जो भाग येतो तो येतो विजातीय स्वर. आता सजातीय स्वरामध्ये सर्वप्रथम आणखी एक महत्वाचं काय तर या ठिकाणी अ, त्यानंतर उ दिलं जाईल, त्यानंतर मग ई, त्यानंतर या ठिकाणी पुन्हा ई दिलं जाईल, यानंतर उ आणि आ दिला जाईल आणि चौथा ऑप्शन असेल या ठिकाणी ई प्लस ई किंवा मग उ. तर यापैकी आता
सजातीय स्वरांची तुम्हाला जोडी ओळखायची सांगितली, तर सजातीय स्वरांची जोडी कोणती असणार आहे? ई आणि ई. ही काय आहे? सजातीय स्वरांची जोडी. तर या ठिकाणी तुमचं उत्तर काय असायला पाहिजे? सजातीय स्वरांची जोडी कोणती आहे? ई आणि ई. या ठिकाणी बघा ई आणि ई. बाकीचे ऑप्शन त्यापेक्षा वेगळे आहे, कारण ही जोडी नाही आहे आणि ही पण जोडी नाही, तर बाकीचे जे ऑप्शन आहे या ठिकाणी वेगळे असणार आहे. यानंतर विजातीय स्वर. यानंतर विजातीय स्वर, जसं की आपण बघितले आत्ताच विजातीय स्वर. या ठिकाणी बघा, जसं ते सजातीय स्वर बघितले त्याच पद्धतीने विजातीय स्वर. आता विजातीय स्वरामध्ये कशी जोडी असणार आहे? या ठिकाणी आता बघितलं आपण अ, त्यानंतर ई, हे विजातीय स्वर झालं. सजातीय स्वर काय असेल? आता अ आणि आ, ई आणि ई, उ आणि उ, हे काय झाले? सजातीय स्वर. परंतु हे काय आता या ठिकाणी अ ई, त्यानंतर अ आणि उ, हे काय आहेत? विजातीय स्वर आहेत. हे काय आहेत? विजातीय स्वर आहेत, हे सजातीय नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी सजातीय स्वर आणि विजातीय स्वर ह्या संकल्पना तुम्हाला या ठिकाणी क्लिअर होणं गरजेचं आहे. बघितलं मित्रांनो, आपण सजातीय स्वर सुद्धा बघितलं, विजातीय स्वर सुद्धा बघितलं. आता यामध्ये बाकीचे जे काही मुद्दे ते आपण समोरच्या लेक्चरमध्ये घेणारच आहे. आता या ठिकाणी ओव्हरऑल आपण एक आढावा घेऊया की आजच्या लेक्चरमध्ये आपण नेमकं काय काय शिकलो ते. आता या ठिकाणी बघा, आता सर्वप्रथम आपण काय बघितलंय, तर आपण सर्वप्रथम वर्णमाला बघितली. वर्णमालेमध्ये किती स्वर आहेत, किती व्यंजन आहेत, त्यानंतर स्वरादी किती आहेत, संयुक्त व्यंजन किती आहेत, स्वतंत्र वर्ण किती आहेत, किंवा मग द्रविडियन गटातील वर्ण जे आहेत ते किती आहेत. संस्कृत मधून आपल्या मराठी भाषेमध्ये आपण किती वर्ण घेतलेले, हा सुद्धा मुद्दा आपण या ठिकाणी बघितला. त्यानंतर महत्वाचं म्हणजे आपण रस्व स्वर किती आहेत त्यातही उपप्रकार बघितले की रस्व स्वर 5 आहेत. दीर्घ स्वर किती आहेत ते सुद्धा बघितले. त्यानंतर संयुक्त स्वर किती आहेत ते सुद्धा बघितले. इंग्रजी मधले जे स्वर आहेत ä आणि अ, हे सुद्धा बघितले, जे की 2009चा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयानुसार त्यांचा जो समावेश आहे तो आपल्या मराठी व्याकरणाची जी वर्णमाला आहे त्यामध्ये ä आणि अ चा जो समावेश आहे तो करण्यात आलेला आहे. त्यानंतर जे काही स्पर्श व्यंजने असतील, स्पर्श व्यंजने किती आहेत, तर स्पर्श व्यंजने आहेत 25. त्यापैकी कठोर, मृदू आणि त्यानंतर अनुनासिके अशा पद्धतीने 25 आहे. तर पहिल्या गटातले जे आहे क पासून क ख हे पहिल्या गटात म्हणजे कठोर आहे. त्यानंतर ग आणि घ हे जे आहेत ते काय आहेत, स्पर्श व्यंजनामधला उपप्रकार आहे मृदू व्यंजन. आणि त्यानंतर शेवटचा जो आहे अनुनासिक, त्यामध्ये ग असेल, त्यानंतर न न वगैरे जे आहे ते अनुनासिक, म्हणजे ते 5 अनुनासिक आणि हे 10 मृदू व्यंजने. आणि त्यानंतर जे पहिले आहेत, ज्या पहिल्या गटातील पहिले 2 जे आहेत ते कोणती व्यंजने आहेत, तर ती आहेत कठोर व्यंजने. अशा पद्धतीने जी काही आपण 25 स्पर्श व्यंजने बघितली, तुम्ही अशा पद्धतीने डोळ्यासमोर घ्या की या ठिकाणी 10 आहेत, या ठिकाणी मृदू व्यंजन 10 आहेत आणि या ठिकाणी अनुनासिक आहे. स्पर्श व्यंजनाचा आपण व्यवस्थित जो आढावा आहे तो आढावा या ठिकाणी घेतलेला आहे की स्पर्श व्यंजने कोणाला म्हणतात. त्यानंतर त्याचे जे प्रकार आहेत त्यामध्ये कठोर, मृदू आणि अनुनासिक, तर आपण हे सुद्धा विश्लेषणासहित बघितलं. आणि यावरती परीक्षेत प्रश्न विचारला जातो, खालीलपैकी कठोर व्यंजन कोणता, किंवा मग खालीलपैकी मृदू व्यंजन कोणता, किंवा मग खालीलपैकी मृदू व्यंजन नसलेलं व्यंजन ओळखा. त्यानंतर समोर खालीलपैकी अनुनासिक कोणता, किंवा मग 3 अनुनासिक देतील आणि खालीलपैकी अनुनासिक नाही कोणता नाही, आणि मग एखादा मृदू व्यंजन देतील किंवा मग कठोर व्यंजन देतील. हे अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्या पोलीस भरतीमध्ये विचारले जातात. त्यामुळे आपल्या लेक्चरमध्ये जेवढं होतं तेवढं तुम्ही कंप्लीट करत चला. आज आपलं मराठीचं लेक्चर झालंय. आता लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, मग एखादं बुक असेल किंवा मग आपण जे दिलेलं आहे ते एका वहीवर नोट डाऊन करून ठेवा. आज काय काय शिकवलंय आणि त्यामध्ये मृदू व्यंजन कोणती आहे, त्यानंतर बाकीचे स्पर्श व्यंजन असतील किंवा मग आपण स्वरादी बघितल्या, स्वर बघितले, हे सर्व एका वहीवर नोट डाऊन करून ठेवलं म्हणजे तुम्ही एकदा व्हिडिओद्वारे बघितलं आणि त्यानंतर तुम्ही वहीवर नोट डाऊन करून ठेवत असेल तर नक्कीच तुम्हाला ते विसरणार नाहीये. कारण या ठिकाणी ज्यावेळेस आपण चित्राद्वारे कोणतीही वस्तू पाहत असतो तर ती जास्त वेळ आपल्या स्मरणात राहते. आणि त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे आपण ज्यावेळेस आपल्या हाताने जे मुद्दे लिहून ठेवत असतो ते मुद्दे सुद्धा आपले स्मरणात जास्तीत जास्त काळ स्मरणात राहतात. त्यामुळे आपलं लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला हे जे मुद्दे आहेत ते मुद्दे नोट डाऊन करून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर अंकगणित असेल, बुद्धिमत्ता असेल किंवा जीके असेल याचेही जे लेक्चर होत असतात, त्यानंतर
यामध्ये काय समजा तुमचा संख्या प्रकरण झाला, आता संख्या प्रकरणेमध्ये तुम्हाला दिवशे मॅडमनी काही उदाहरणं सोडून दिली. आता त्याच प्रकारचे तुम्हाला कुठेही जर तुम्हाला सापडत असतील संख्या या प्रकरणावरची उदाहरणं, तर तुमचं कर्तव्य एवढं आहे की संख्या प्रकरणावरची जी उदाहरणं ती उदाहरणं तुम्ही कुठेही दिसलं तुम्हाला किंवा कुठेही एखादं उदाहरण सापडलं, कात्रण सापडलं, तर ते सोडवता येतं का आपल्याला ते बघायचं. कारण मॅडमने आपल्याला शिकवलेलं आहे. तुमचं संख्या प्रकरण पूर्ण झालेलं नसेल, परंतु पूर्ण झाल्यानंतरची प्रक्रिया सांगतोय मी, हे आपल्याला सापडतंय का किंवा मग आपल्याला जमतंय का, मग का जमत नाही, मॅडमनी कसं सांगितलं होतं, मग शॉर्ट ट्रिक कोणती होती किंवा मग ते सोडवण्याची पद्धत कोणती होती, ह्या सर्व गोष्टीचा जो विचार आहे तो विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. किंवा मग आपल्याला कोणतंही जर एखादं उदाहरण आहे तो येत नसेल, तर मग त्याच्याशी रिलेटेड एखादं पुस्तक बघा, पुस्तकामध्ये उदाहरण बघा, मग त्यामध्ये तो सूत्र कोणतं वापरलेलं आहे, त्यानंतर काही त्या पुस्तकामध्ये शॉर्ट ट्रिक आहे का, ह्या सर्व बाबींचा विचार करून तुमचा जो अभ्यास आहे तो अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण ऑनलाईन बॅच जॉईन केली, चला बाबा ऑनलाईन बॅच जॉईन केली आपण, राठोड सर आहेत, पठाण सर आहेत, दिवशे मॅडम आहेत, हे आपल्याला शिकवणार आहे, आपल्याला अभ्यास करायची गरज नाही. मित्रांनो, तुम्हाला शिकवणं आमचं कर्तव्य आहे, आम्ही ते शिकवणारच आहे, परंतु तुमचाही अभ्यास, त्यात तुमचंही योगदान असणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे आपले जे प्रत्येक लेक्चर आहेत ते लेक्चर झाल्यानंतर तुम्ही ज्या काही तुमचे मुद्दे असतील ते मुद्दे तुम्ही लगेच क्लिअर करून घेत चला. म्हणजेच आता लेक्चर झालंय त्यावरती बघा सजातीय स्वर, विजातीय स्वर, हे जे मुद्दे आहेत ते एकदा क्लिअर करून घ्या. म्हणजेच यामध्ये नेमकं आपलं काही राहिलं नाही ना, तर हे जे सर्व मुद्दे आहेत ते मुद्दे तुम्ही जागच्या जागीच क्लिअर करून घेत चला. लेक्चर संपल्यानंतर हे जे मुद्दे आहेत ते सर्व एकदा वाचून काढायचे. कोणतं तरी पुस्तक असेल किंवा मग तुम्हाला प्रमाणित पुस्तक, तसं मी सांगितलेलं मोरा वाळंबे सरांचं ते पुस्तक घ्या. त्या पुस्तकामध्ये डिटेल तुम्हाला मराठी व्याकरणासंदर्भात जी काही अडचणी असतील त्या सुद्धा त्या ठिकाणून क्लिअर होणार आहे. त्याचबरोबर काही शंका असतील मलाही सुद्धा तुम्ही त्या शंका विचारू शकता. बघा मित्रांनो, तर वेळेनुसार आपला जो लेक्चर आहे तो आपण या ठिकाणी थांबवूया आणि उद्या पुन्हा भेटूया याच वेळेला. आणि उद्याचं आपण जो काही हा प्रकरण आहे त्यातला जो काही समोरचा भाग आहे तो समोरचा भाग उद्या आपण या ठिकाणी कंटिन्यू करूया. तर आशा करूया तुम्हाला काही अडचणी आल्या असतील किंवा नसतील, नक्कीच ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. तोपर्यंत समोरचा आता लेक्चर आपला उद्या याच वेळेला असणार आहे. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.